ज्या ऑफिसमध्ये तुम्ही आज इथे सगळे जमलेला आहात तर वेस्टिज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या ऑफिसमध्ये आहात. मी तिथे क्राउन डायरेक्टर आहे. 2016 पासून इथे कार्यरत आहे. आणि बेसिकली आजची मीटिंग म्हणजे दर बुधवारी जी 3:40 आपण मीटिंग स्टार्ट करतो ती फक्त महिलांसाठी असते की महिलांना काहीतरी स्कोप मिळावा, त्यांनी काहीतरी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावं, ह्या उद्देशाने आपण हे काम सुरू केलेलं आहे. ओके. आणि गेल्या ज्या 5-6 वर्षात मी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये 25+ लाख अर्निंग इथून घेतलेलं आहे. ओके. सो तुम्ही पण हे करू शकता. जर मी घर सांभाळून सोशल मीडियाच्या माध्यमातून मी करू शकत असेल तर तुम्ही पण करू शकता. मी स्वतः युट्यूबर आहे. माझी ओळख थोडीशी करून देते. मी युट्यूबर आहे आणि माझं चॅनल आहे कांचन ठोंबरे. जर तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला ऑलमोस्ट 53,000 सबस्क्रायबर असलेले एक चॅनल मिळेल आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ह्या कामाशी रिलेटेडच जवळजवळ 400-450 व्हिडिओ आहेत. ओके. सो तिथेही जाऊन तुम्ही याची पुढे जाऊन माहिती घेऊ शकता. आणि इथे मी तुमचा वेळ जास्त घेणार नाही, 10-15 मिनिटाचा वेळ घेणार आहे, परंतु त्यामध्ये तुम्हाला एक नवीन कार्यक्षेत्र ओपन होईल तुमच्यासाठी की तुम्ही काहीतरी नवीन करू शकाल आणि सोप्या पद्धतीने. बरं, इथे आलाय तर तुम्हाला बिलकुल घाबरायचं कारण नाही की जरी मी अगदी ब्लेझर घातला असेल तरी घाबरायचं कारण नाही. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं मग आता काहीतरी आमच्याकडनं पैसे मागतील का, है ना. सो घाबरू नका. मग आता आम्हाला काहीतरी विकायला सांगतील का, घाबरू नका. असं काहीही आपल्याला करायचं नाही. आपण जसे आहोत तसेच राहायचंय आणि तरीही आपण घरी बसून किंवा अशा एखाद्या मीटिंगला, आता बघा तुम्ही सत्संगाला जाता की नाही कुठल्या तरी, मग का बरं जाता ते पण तुम्ही घरी बसून करू शकता. तुम्हाला काय गरज आहे, जर सोमवारी किंवा मंगळवारी कुठल्या तरी वारी ऊर्जा मिळते. बरोबर आहे. तिथे एक व्हायब्रेशन्स असतात, एक सगळ्यांची समान व्हायब्रेशन मिळतात. सो तसंच इथे काय यायचं तर आपल्याला आपल्यासारख्या वेवलेंथच्या महिलांमध्ये जायचंय की ज्यांना काहीतरी करायचंय, ज्यांना पुढे जायचंय, ज्यांना गॉसिप करायचं नाहीये, ज्यांना टीव्ही पण फार बघायचं नाहीये किंवा दरवाजात उभे राहून गप्पा मारणं ज्यांना आवडत नाही, अशा पण महिला आहेत आज समाजामध्ये की ज्यांना असल्या गोष्टी करायच्या नाहीत. त्यांना काहीतरी त्यांचा वेळ सत्कारणी लावायचा आहे. ओके. मग तो आर्थिक रूपामध्ये असेल किंवा कोणाला मदत करण्यासाठी असेल. सो अशा पद्धतीने पण तुम्ही काम करू शकता. दुसरी एक कॅटेगरी अशी महिलांची आहे की एक कॅटेगरी अशी आहे की भरपूर शिकले आहेत पण नोकरी करू देत नाही, कुठलं काम करू देत नाही घरातले. ओके. का तर मी कमावतो तर तुला काहीच करायची गरज नाही. म्हणजे ती तिची मानसिक गरज असू शकते हे लक्षात येत नाही. अजूनही म्हणायला स्वातंत्र्य आहे पण द्यायला स्वातंत्र्य नाही. ओके. आणि त्यामुळे ती महिला खूप स्वप्न घेऊन कॉलेजला जाते, तुमच्यासारखी असते तेव्हा कॉलेजला जाते तेव्हा तिची खूप स्वप्न असतात, हे करीन ते करीन ते करीन. पण जसं जसं लग्न होतं, जसं जसं मूल होतं तसं तसं मग तिचं किती मोठं शिक्षण असो काही असो, घरात एखादा वृद्ध असतो तो आजारी पडतो, त्यानंतर तिच्या स्वप्नांना कात्र्या लागायला लागतात. ओके. आणि जरी त्यांनाही नको असेल तिलाही नको असेल तरी तिला ते करावं लागतं. ओके. सो अशा महिलांसाठी पण हे काम आहे की ज्या घरी बसून आणि कधीतरी आठवड्यातून एखादा तास बाहेर पडूनही सुंदर काम करू शकतात. दुसऱ्या महिला आहेत अशा प्रकारच्या की ज्यांना घर कर्जाला दिलेले पैसे पुरत नाही, त्यांना कुठेतरी 2-5 हजार अजून आले तर म्हणून की काय ती मुलगी आहे काहीतरी मागते पण दरवेळेलाच तिला नाही म्हणावं लागतं. बरोबर आहे. किंवा मुलगा काहीतरी मागतो त्याला नाही म्हणावं लागतं. थोडेसे पैसे जर माझे स्वतःचे असते तर मी काहीतरी देऊ शकले असते, असं सगळ्या म्हणजे आईला प्रत्येकीला वाटत असतं. ओके. सो अशा प्रकारच्या महिलांना इथे त्यांच्या उत्पन्नाला काहीतरी त्या जोड देऊ शकतात. इथे त्या 10, 12, 15 हजार हे प्रायमरी नंबर मी सांगितलेले आहेत. स्काय इज द लिमिट. ओके. पण तुम्ही, कारण आपल्याला मोठे मोठे आकडे पण आपल्याला पचत नाही. मी जर तुम्हाला म्हटलं कारण आज माझा इथला जर हायएस्ट चेक म्हणाल तर तो 89,000चा आहे, पण तो पचनी पडेल का. तुम्ही म्हणाला घरातून बाहेर नाही पडायचं, काहीच नाही करायचं, कसे काय पैसे येणार, पचनी पडत नाही. म्हणून मी आकडा काय म्हटला की 2-5 हजार सुरुवातीला येतील, 8-10 हजार येतील, 10-15 हजार येतील, 20-25 हजार येतील. पण प्रोव्हाइडेड अशा मीटिंगमध्ये एखाद्या वेळे तरी यावं लागेल, कारण
एकत्र आपण असू तेव्हा एकत्र चर्चा होते, काही काही नवीन गोष्टी आपण शिकतो. सो अशा महिलांसाठी सुद्धा हे काम आहे. आणि काही महिला अशा आहेत की ज्यांनी शिकून सवरून नोकऱ्या केल्या आणि नंतरच्या काळात सोडून दिल्या आणि आज त्या घरी बसल्या आहेत आणि स्वतःची स्वप्न पूर्णपणे विसरून गेल्या आहेत, मुलाबाळांच्या स्वप्नामध्ये रममाण झालेल्या आहेत. आणि एक पोकळी येते 40-45 की नंतर आणि त्या पोकळीत जाणवायला लागतं की मुलांचं वेगळं विश्व आहे, नवऱ्याचं वेगळं विश्व आहे, सासू सासरे असतील तर ते कुठेतरी भजनी मंडळात जात आहेत, सगळ्यांना आपलं आपलं विश्व आहे. आणि आपल्याकडे मात्र आज आर्थिक स्वातंत्र्यता म्हणावी तर तीही नाही. आपण डिग्री घेऊन किंवा एज्युकेशन घेऊन खूप काळ झालेला आहे, आता आपल्याला नंतरचं नॉलेज नाही, म्हणजे त्याच्यात पण न्यूनगंड आलेला असतो, बरोबर आहे. सो अशा सगळ्या महिलांना की ज्यांना काहीतरी त्या शोधतायत अशांसाठी ही खूप मोठी संधी आहे. बरं, या संधीमध्ये तुम्हाला काही विकायचं आहे का? तर बिलकुल विकायचं नाही. तुम्हाला विकायचं नाही, मी काही विकत नाही, तुम्हालाही मी काही विकायला लावणार नाहीये. सो काळजी करू नका की बाबा काहीतरी पोतं घेऊन मला दारोदार जायचंय का, अजिबात जायचं नाही. कारण मी ज्या इंडस्ट्री बद्दल तुमच्याशी आज चर्चा करणार आहे, जसं ऍग्रीची इंडस्ट्री असते है ना, की जिथे आपण शेतीशी रिलेटेड असतं, एक IT इंडस्ट्री आहे, प्रत्येकाला ऐकून माहिती, अशा प्रत्येक वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत. तसं ज्या इंडस्ट्रीमध्ये आम्ही काम करतो त्या इंडस्ट्रीला म्हणतात डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. आणि डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये जगामध्ये 68% महिला काम करतायत. भारतातच करतायत का तर नाही, जगामध्ये करतायत का तर जागतिक स्तरावर सुद्धा महिलांच्या समस्या एकच आहे. कारण जितक्या कॅटेगरीच्या महिला आहेत त्यांना सगळं घर सांभाळून करायचंय, घर सांभाळून करायचंय, मुलांना सांभाळून करायचंय. कुठलीही गोष्ट जर घरात तुम्ही मांडली तर एकच उत्तर येतं, जे काही करायचं ते घर सांभाळून कर. म्हणजे तिथेच कात्री लागलेली असते, बरोबर आहे. घर सांभाळून कर. मुलांच्या मध्ये काही न आणता काही करायचं असेल तर कर, बरोबर आहे. त्याला त्यांची परमिशन असते, म्हणजे खरं म्हटलं तर ती अर्धीच परमिशन झाली, बरोबर आहे. म्हणजे ते असे सोनेरी शब्द आहेत, असे गोल्डन वर्ड्स आहेत ते, की त्याच्या माध्यमातून ते आपल्याला काही काही सांगत असतात. पण त्यांच्याबद्दल आपल्याला म्हणायचं नाहीये काही, परंतु आपल्याला कसं पायावर उभं राहता येईल. आता मी तुम्हाला खूप रॉकेट सायन्सचा प्लॅन मी तुम्हाला नक्कीच सांगणार नाहीये. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे की आज सकाळी उठल्यावर प्रत्येकाने पेस्ट केली का, ब्रश केला, बरं बोटाने केला का नाही, त्याला ब्रश वापरला, आंघोळीला साबण वापरला, बाहेर आल्या केस न्हायला असाल, केस धुतले असेल तर शॅम्पू वापरला, त्यानंतर काही तेल लावलं, कंडिशनर लावले, मास्क लावले, चेहऱ्याला फेस लावला, फेस मास्क लावला, फेस वॉश केला, बाहेर आल्यावर चहा कॉफी घेतलं, नाश्ता केला, त्याला काहीतरी तेल बिल घातलं असेल, आईने का बिना तेलाचा नाश्ता तर देत नाही का ते. सो अशा अगणित वस्तू आपल्याला सकाळी उठल्यापासून पायाच्या नखापासून ते केसापर्यंत लागतात. आपण वस्तूंच्या दुनियेत आहोत की नाही, अखंड वस्तू आपण वापरतोय. मग मला सांगा, तुम्हाला जर मी विचारलं की लग्नाला किती वर्ष झाली, 30 वर्ष झाली जवळजवळ. मग 30 वर्षामध्ये जर आपण गणित केलं, ओके, एक छोटस गणित मी तुम्हाला का दाखवते जेणेकरून तुम्हाला काही आकडे क्लिअर होतील. 30 वर्षामध्ये 12 महिने आहेत, बरोबर आहे. मग आता हा आकडा किती झाला, 12 0 0 12 36 महिने किती झाले, 360. आता ऍव्हरेज 4 साबण लावले असतील, ऍव्हरेज घराने, कोणी जास्त कोणी कमी. किती साबण वापरले, साहित्य 4 3 12 13 14 इतके आपण साबण वापरले. मग त्याच्यामध्ये कुठला डव असेल, कुठला संतूर असेल, कुठला डेटॉल असेल, काहीही वाटेल ते. मग मला सांग, आज एवढे साबण वापरले, त्याचा मालक ओळखत असेल का, नसेल ओळखत. म्हणजे साधारण ओळखतात, पण ज्या दुकानात घेतो आपल्याला ओळखतो, दुकानदार ओळखतो, कारण तो फक्त रिटेलर असतो. पण जो कंपनीचा मालक आहे तो नाही. आपण हुशारी म्हणतो, मी कोलगेट लावतोय, दंतकांती लावते, मेसवाक लावते, आज बाबा ओळखतो का, नाही ओळखत. बरं, तो काही फायदे देतो का तो छापील किमतीवर वस्तू देतो. छापील किमतीवर वस्तू मिळते ना, मॅक्झिमम रिटेल प्राइस म्हणजे MRP वर तुम्हाला वस्तू मिळते. त्याच्या खाली मिळते का, नाही मिळत.
म्हणजे अशा असंख्य वस्तू आपण दुसऱ्यांच्या वापरतोय. आणि मग आता ही जी करतो ही काय करतो, ही साबण वापरला म्हणजे काय केली, उलाढाल. उलाढाल म्हणजेच आपण काय म्हणतो, टर्न ओव्हर केला. कोणाचा केला, दुकानदाराचा नाही, कंपनीचा केला है ना, कंपनीचा केला. डेटॉलच्या मालकाचा केला, कोलगेटच्या मालकाचा केला, संतूरच्या मालकाचा केला, बरोबर आहे, हिंदुस्तान लिव्हरचा केला. आता मला सांग की ही उलाढाल केली कोणी उलाढाल, आपण केली. मग आपण उलाढाल केली आणि प्रॉफिट कोणी कमवला, नफा कोणी कमवला, मालकाने कमवला. बरे 1-2 वर्ष केलं का ग तू, 30 वर्ष केलंयस. आणि बरं एक वस्तू वापरली का अशी, जर पेस्टचं गणित काढलं तर किती झाल्या पेस्ट, किमान एक वापरली तर 360 पेस्ट झाल्या. मग ह्या उलाढालीचा, बरं ह्या उलाढालीला आपण काय म्हणतो, सेल्फ उलाढाल. सेल्फ टर्नओव्हर केला आपण. आपल्याला घरामध्ये ज्या वस्तू लागतात त्यांचा फक्त आपण जाऊन टर्नओव्हर केला, बरोबर आहे, आणि त्याचा फायदा कमवला दुसऱ्याने, तिसऱ्याने, आणि वर्षानुवर्ष कमवला. त्यांच्या मोठ्या गाड्या झाल्या, मोठ्या बंगले झाले, भरपूर काही त्यांचं झालं. पण आपण जिथे आहोत तिथेच आहोत. परंतु जर आपण तुम्हाला मी आजपासून एकही रुपया न घेता, है ना, तुमच्याकडून एकही रुपया न घेता तुम्हाला अशा एका कंपनीचं रजिस्ट्रेशन दिलं. अशा एका कंपनीचं मी रजिस्ट्रेशन दिलं ज्याच्यामध्ये तुमच्याकडून 1 रुपया पण घेतला नाही, की ज्या दुकानामध्ये 350 वस्तू ही कंपनी स्वतः बनवते आणि 30 दिवसाची इथे काय आहे, मनी बॅक गॅरंटी आहे. म्हणजे काय, आज तू एखादा सोप मार्केटमधून आणलास, लावलास आणि तुला वाटलं हा चांगला नाही, तर तू परत दिला तर चालतं का ग, तू द्याशील का द्यायला, नाही. आणि तो तरी घ्यायला बसलाय का, नाही. का नाही जाणार आपण, कारण असं कधी ऐकलंच नाही, असं कधी घडलंच नाही, बरोबर आहे. परंतु जिथे तुम्ही बसलाय ही कंपनी 2004 पासून सुरुवात झालेली आहे, 20 वर्ष झालेली आहेत या कंपनीला. आणि आज बसलोय अशी 5000 ऑफिसेस आज पूर्ण भारतात आहेत. हे दुकान फक्त भारतातच नाही तर भारताच्या बरोबर 10 देशांमध्ये अजून आहे. आणि ही कंपनी ह्या 350 वस्तूंची मनी बॅक गॅरंटी देते. तुम्ही साबण आणला, तुम्ही वापरला, 30% वापरला, 70% साबणाची वडी तशीच आहे. तुम्हाला वाटलं नको हे मला सूट नाही होत, तुम्ही तुमच्या नावाचं कंपनी बिल देते. जेव्हा तुम्ही एकही रुपया न देता रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुमचं नाव रजिस्टर होतं. रजिस्टर होऊन तुम्हाला एक आयडी मिळतो आणि त्या आयडीवर जेव्हा तुम्ही खरेदी करता आणि त्यातला एखादा सोप जरी तुम्ही परत केला 30 दिवसाच्या आत, 30 दिवस सफिशियंट आहेत ना प्रोडक्ट चांगले नाही कळायला, 2-4 वेळा वापरलं की आपल्याला कळतं. 30 दिवसात जर तुम्ही ते बिल, ते प्रॉडक्ट आणि तुमचं लेटर असेल तर कंपनी वस्तू परत घेते, तुम्हाला 70% पैसे परत देते. मग मला सांगा या 350 वस्तू कशा असतील बरं, चांगल्या असतील का? कोण देतं मनी बॅक गॅरंटी? देतं मार्केटमध्ये कोणी? सो जिथे मनी बॅक गॅरंटी आहे तिथे समजून जायचं की या 350 वस्तू उत्तम प्रतीच्या आहेत. कारण ह्या फक्त भारतातच नाही तर भारताच्या व्यतिरिक्त 10 देशांमध्ये डिस्ट्रीब्यूट होत आहेत. आणि जेव्हा इतर देशांमध्ये डिस्ट्रीब्यूट होतात तेव्हा त्याची क्वालिटी खूप चांगली असणं गरजेचं असतं. आता मला सांगा की अशा प्रकारच्या आज डायरेक्ट सेलिंग मध्ये ही कंपनी नंबर 1 ला आहे. आणि वी आर प्राऊड वेस्टिजियन. आम्ही वेस्टिज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडचे डिस्ट्रीब्युटर आहोत. असे 4 करोड डिस्ट्रीब्युटर भारतामध्ये काम करतात. कंपनी आज नंबर 1 ला आहे डायरेक्ट सेलिंग मध्ये भारतामध्ये. आणि जगामध्ये हजारो डायरेक्ट सेलिंग कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये 100 कंपन्यांची एक यादी लागते. त्या यादीत आज आपण 36व्या नंबरवर आहोत. चांगलं आहे का वाईट आहे? म्हणजे आपण बसलोय ते दुकान सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय आहे. सगळ्या वस्तू भारतीय आहेत आणि भारतीय पॉकेटला परवडणाऱ्या वस्तू आहेत. तर आता मी तुम्हाला इथे काही वस्तू ठेवल्या. मला तुम्हाला काय दाखवायचंय? स्वतः काहीतरी सरप्राईज तुमच्यासाठी. सरप्राईज काय रोजच आहे आपलं.
एक साबण आहे. आता या साबणामध्ये काय असं वेगळं आहे, तर मार्केटमधला कुठलाही साबण जर तुम्ही घेतलात तर त्याच्यावर ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 असते. तुम्ही घरी जाऊन तुमचा साबण बघा, तुम्हाला जाणवेल तो 2 आहे किंवा 3 आहे. 3 म्हणजे आता काय सांगायचं, कुत्र्याला जनावरांना आंघोळ घालायचे साबण असतात, पण हा साबण ग्रेड 1चा आहे. याच्यामध्ये टोटल फॅटी मॅटर नावाचा एक लिगली एक घटक असायला लागतो, तो 78% आहे. हा नीम तुलसी पुदिनाचा साबण आहे. कोणत्याही स्किन डिसीज साठी नॉर्मली आंघोळ करायला उत्तम साबण आहे. सो नंबर 1चं प्रोडक्ट आहे. आणि अगेन मनी बॅक गॅरंटी त्याच्यावर आहे. दुसरा हा साबण आहे. असे 5-6 प्रकारचे साबण आहेत. 350 वस्तूंवर मी बोलू नाही शकत, कारण बोलायची गरज पण नाहीये. ह्याच्यामध्ये ॲलोव्हेरा आहे, काऊ घी आहे आणि शिया बटर आहे. सो अप्रतिम साबण आहे. ओके. त्यानंतर इथे चहापत्ती आहे. लागतात का हो या वस्तू घरामध्ये? लागतात ना डेली बेसिसवर. आता ह्याची उलाढाल आपण मार्केटमध्ये जाऊन करतो, पैसे देतो आणि घेऊन येतो. ह्याच्यामध्ये 100 संत्र्याचं ज्यूस असलेलं सी विटॅमिन आहे. कोणताही आर्टिफिशियल रंग नाही. सो हा चहा तुम्हाला ऍसिडिटी पासून लांब ठेवतो. त्यानंतर एक हेअरफॉल शॅम्पू आहे. नॉर्मल रेट्स आहेत सगळ्यांचे, कुठल्याही वस्तूचं टेन्शन घेण्याचं काम नाही. एक फेस वॉश आहे ज्याच्यामध्ये नीम आणि कॅरेट आहे. हा आज आमची ट्रेनर खाऊन पण दाखवते, इतकं ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही. त्यानंतर नीम आणि क्लव असलेली पेस्ट आहे. उत्तम पेस्ट आहे की दाताचे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. त्यानंतर एक पावडरचा डबा की घरामध्ये कुठला ना कुठला बॉडी टाल्क आपल्यासाठी असतो, तसाच हा एक उत्तम बॉडी टाल्क आहे. एक हेअर ऑइल आहे की ज्याच्यामध्ये टी ट्री आणि अर्निकाचं कॉम्बिनेशन आहे. कोणत्याही प्रकारे चिपचिप होत नाही. आणि त्यानंतर कपडे धुवायची एक लाजवाब पावडर आहे की जिची किंमत तुम्हाला डिस्ट्रीब्युटरला 155 रुपये आहे. कुठलीही वस्तू जर तुम्ही इथली बघितली तर ती कुठल्याही प्रकारे खूप अव्वाच्या सव्वा तुमच्या पॉकेटला न परवडणारी नाही. पण मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा काय आहे की 350 वस्तूंवर 30 दिवसाची मनी बॅक गॅरंटी आहे. सो प्रॉडक्ट उत्तमच आहे. आणि या प्रॉडक्टचे तुम्हाला डेमो सुद्धा द्यायची गरज नाहीये, कारण हे काम तुम्ही रोज करताय. आता इथपर्यंत झाला काय भाग, तर तुम्ही कंपनीच्या बरोबर 1 रुपया न देता जॉईन व्हा. उत्तम वस्तू वापरा. तर तुम्ही म्हणाल की मग वापरायच्या ठीक आहे, पण मग काही फायदा असेल तर वापरणार ना. आता एक फायदा आम्हाला कळला की बाबा 30 दिवसाची मनी बॅक गॅरंटी आहे, 350 वस्तू आहेत आणि त्या सगळ्या उत्तम आहेत. पण मग आमचा फायदा काय, तर तुम्ही कशाला आलाय तिथे, तर एक तर तुम्ही कंझ्युमर म्हणून आयुष्यभर या वस्तू वापरा. त्याच्यामध्ये तुम्हाला फायदे मिळतात की जी कोणतीही वस्तू तुम्ही 100 रुपये MRP वर असेल तर ती तुम्हाला 80 रुपयाला मिळते. हा मधला जो फायदा झाला हा काय झाला तुमचा, हा तुमचा प्रॉफिट झाला, हा फायदा झाला 15 ते 20%. हा पहिला फायदा. दुसरा, तुम्ही जेव्हा खरेदी करता तेव्हा साधारण तुम्ही 1500-1800च्या वरची खरेदी करता तेव्हा तुम्हाला 10% प्रॉडक्ट फ्री मिळतात त्याच खरेदीमध्ये. हा तुमचा दुसरा फायदा. तिसरा फायदा, कंपनीच्या अनेक ऑफर्स आहेत. त्यामधली एक ऑफर अशी आहे की साधारण 3100-3200ची प्रॉडक्ट तुम्ही घेता लागोपाठ 4 महिने, तेव्हा 5व्या महिन्यात तुम्हाला 2500ची प्रॉडक्ट ऍब्सोल्युटली फ्री मिळतात. आणि तुम्ही जी काही खरेदी करता त्याच्यावर तुमच्या बँक अकाउंट मध्ये कंपनी पैसे टाकते. दुकान बदलण्याचा फायदा हा आहे. हा टोटल फायदा आहे 42%. पण मी आज तुम्हाला हे सांगण्यासाठी पण नाही बोलवलंय. हे तुम्ही 1 रुपया न देता डिस्ट्रीब्युटर व्हा. आणि तुम्हाला जर आयुष्यभर कस्टमर म्हणून राहायचं असेल तर तुम्ही कंपनीच्या ऑफिसमध्ये माहिती घेत राहा, ऑफर्स पाहत राहा. तुमच्या बजेट प्रमाणे तुमच्या कुटुंबाला लागणारी खरेदी तुम्ही कंटिन्युअस करत राहा. त्याच्यामध्ये कलर कॉस्मेटिक आहेत जी इटालीमधनं मिलानमधनं येतात. स्किन केअर आहेत जी सगळ्यात उत्तम स्किन केअर येतात. माझं एज आहे 55. माझी लेक आहे, तिचं लग्न झालेलं आहे. पण जर तुम्ही प्रॉडक्ट वापरत राहिलात तर कदाचित समोरचा तुम्हाला बघून कन्फ्यूज होऊ शकतो आणि महिलांना ते आवडतं. ओके. सो त्यासाठी तुम्ही स्किन केअर वापरा. त्यानंतर तुम्ही पर्सनल केअरची प्रोडक्ट आहेत, होम केअरची प्रोडक्ट आहेत, त्यानंतर पूर्णपणे व्हीगन प्रॉडक्ट आपल्याकडे आहेत. व्हीगन
व्हिगनचा अर्थ बऱ्याच लोकांना माहिती नाहीये. सो व्हिगन प्रोडक्टची एक रेंज आपल्याकडे आहे. त्याच्या व्यतिरिक्त हेल्थ सप्लिमेंट आहेत, डेली लागणाऱ्या जसं मी चहा पावडर, कॉफी, रोज लागणारं तेल, अशा असंख्य वस्तू आहेत. पण आपण कशासाठी जमलोय तर 4 पैसे कसे अर्न करता येतात. आणि ह्याच्यावर मी बोलायला घेतलं तर माझ्या चॅनेलवर किती व्हिडिओ आहेत? 400 व्हिडिओ आहेत. म्हणजे मी जर बोलायला लागले तर किती वेळ चालेल? तुम्ही दमून जा. बरोबर आहे. तुम्हाला दमवायचं नाहीये. मला तुम्हाला काय दाखवायचंय की ह्या प्रॉडक्ट मधनं तुम्ही 4 पैसे कसे कमवू शकता. आता इथे तुझं सांग नाव मला. मनीषा. आता इथे मनीषा आहे. मनीषाने काय केलं? मनीषाला बेसिक गोष्टी आवडल्या. तिने आले, ऑफिस बघितलं, शॉपी बघितली. बाबा जुनं ऑफिस आहे, कोणी फसवी नाहीये, कंपनी 2004 पासून आलेली आहे. वंडरफुल. ओके. तिने सांगितलं मेधाला की मेधा मला इथे रजिस्ट्रेशन करायचंय का, तर मी ऍटलिस्ट वस्तू वापरायला सुरुवात करतो. ओके. सुरुवात केली. आता पहिली गोष्ट काय झाली तर हिने कस्टमर म्हणून किंवा कन्झ्युमर म्हणून मी ऍग्री झाली. सो इथे तुम्ही आयुष्यभराचे कस्टमर म्हणून पण काम करू शकता. हा पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा की ह्याच प्रॉडक्ट मधनं उलाढाल कशी करायची आणि ह्या उलाढालीतून माझ्या अकाउंटला पैसे कसे येणार हे सगळ्यात महत्वाचं. बरोबर आहे ना. मी वस्तू पण वापरायला तयार आहे, मी ब्रँड पण बदलायला तयार आहे, पण मला काय मिळणार है ना. कारण मी आजवर 30 वर्षात अनेक ब्रँड बदलले असतील, काही एकच ब्रँड राहिला नसेल. लग्नाच्या पूर्वी होता तोच काही सांभाळून ठेवला नसेल. घरातली माणसं बदलली तसे ते ब्रँड पण बदलले, त्याच्याप्रमाणे आपण ऍडजस्ट पण केलं. बरोबर आहे ना. आपलं काही राहिलं का? आता काही राहिलं. सो इथे मनीषाने दुकान बदललं आणि मनीषाने सगळ्यात पहिलं काम केलं, 1000-1200ची इथे तिने प्रॉडक्ट घेतली. आता जसं 100 पैशाचा 1 रुपया. बरोबर आहे. बरोबर आहे. तसंच इथे काही मेजरमेंट आहे. इथे 30 रुपयाचा इथे म्हटलं जातं 1 PV 30 रुपयाचा. आता बघ मनीषाने त्यामुळे काय केलं की 30 PV करून इथे तिने काम सुरू केलं. काम सुरू केलं म्हणजे काय, तिने पैसे कोणाला दिले का? मेधाला पैसे दिले का? नाही. तू काय केलं? फक्त तुझ्या घरातल्या ह्या एवढ्या वस्तू बदलल्या. बदलू शकतो की नाही माणूस? ब्रँड चांगला असेल तर बदलू शकतो. आता त्यामुळे आतापर्यंत ह्या वस्तू बदलल्या, पण तुला कोणी म्हणालं का की मनीषा तू व्यवसाय करू शकते आणि तू 4 पैसे कमवू शकते? असं कोणी म्हणालं का? रेग्युलर प्रॉडक्ट मधला एखादा येऊन म्हणाला का की तुला चान्स आहे का, तू प्रॉडक्ट वापरल्याने तुला काहीतरी करता येईल, असा काही चान्स नाही. असा काही चान्स नाही. परंतु इथे मनीषाचा एक मोठा मॉल उघडला ज्याच्यासाठी तिने 1 रुपया पण दिला नाही. 350 वस्तूंची तिला डिस्ट्रीब्युटरशिप मिळाली. आज डिस्ट्रीब्युटरशिप बाहेर एका वस्तूची घ्यायला गेलात तर लाखो रुपये लागतील. डिपॉझिट द्यायला लागतं, जागा असायला लागते, स्टॉक साठी गोडाऊन असायला लागतं, तेव्हा ती डिस्ट्रीब्युटरशिप घेतली. इथे किती वस्तूंची डिस्ट्रीब्युटरशिप मिळाली? 350 प्लस वस्तूंची डिस्ट्रीब्युटरशिप मिळाली 1 रुपया न देता. आणि तिने काय केलं तर फक्त आणि फक्त दुकान बदललं. दुकान बदलल्याने काय झालं की वेगळी प्रॉडक्ट आली, पण लागणारीच प्रॉडक्ट तिने जाऊन आणली. पण आता तिची पहिली स्वतःची या दुकानाची स्वतःच तिने उलाढाल केली. मग आता काय झालं, त्यामुळे कंपनीने काय केलं की ऍटलिस्ट 50-100 रुपये तिच्या अकाउंटला टाकले. चांगले का वाईट आहे? प्लस 15 ते 20% काय झाला? डिस्काउंट मिळाला, वस्तू स्वस्त मिळाल्या. 2 फायदे तर सुरू झाले. बरोबर आहे. आता तुला ही कन्सेप्ट आवडली, तू म्हणालीस की ठीक आहे मी नवीन आहे, पण दर बुधवारी इथे मीटिंग असते ना, चला माझ्या 4 मैत्रिणींना मी इथे घेऊन येते. आता तुम्ही कोणामुळे आलाय तर रत्नागिरीमध्ये बसली आहे एक, तिच्या माध्यमातून तुम्ही इथे आला. बरोबर आहे. मग आता आज तुमचीच नावं मी पहिले घेते. ओके. की इथल्या सगळ्यांची नावं घेते. तुमचं नाव? सुरेखा. सुरेखा काय आले तिथे? मनीषा. नंतर कोण आहे इथे नाही, ते मनीषाला आपण वर घेतली. जान्हवी. मी काय नाव टाकलं? मेघा भाची. ओके. या ताईंचं आहे. अशा इथे 6-7 जणी आल्या. या दोघींची नावं सांगा. हर्षदा आणि श्रद्धा. हर्षदा, श्रद्धा इथे आहेत आहेर मॅडम. ओके. आता ह्या ज्या महिला ह्या सगळ्या जणी आहेत, ह्यांना पण आपण ही गोष्ट शेअर केली.
आणि शेअर केल्यानंतर त्यांना पण ही कन्सेप्ट आवडली की अरे मी मार्केटमधून 4 वस्तू आणत होते, त्याच्याऐवजी मी इथनं वस्तू घेतल्या आणि त्या वस्तूमध्ये मला फायदा पण मिळाला आणि महिन्याच्या अखेरीस माझ्या अकाउंटला थोडे का होईना पैसे आले. आता ह्यांनाही आपण हेच शेअर केलं, कारण ह्यांना सुद्धा घरामध्ये 2-5 हजार कमी पडतायत आणि त्यांना इच्छा आहे की 10-12 हजार मिळवायची. एकीला इच्छा आहे ऍटलिस्ट त्यानिमित्ताने मी घरातून बाहेर पडेल, एकीला इच्छा आहे की त्यानिमित्ताने सगळे मीटिंगला जातात, मी पण कुठल्या तरी मीटिंगला जायला लागेल, हे ना. अशा बऱ्याच काही काही इच्छा असतात महिलांच्या. त्या निमित्ताने आपण बाहेर पडू, एकत्र येऊ, समविचाराच्या महिला एकत्र येतील ज्यांना आर्थिक प्रगती करायची. आता ह्या सगळ्या जणींनी पण काय केलं, आपण पण त्यांना हेच शिकवलं की बाबा 1000 रुपयाने बाई तू तुझं काम करू शकतेस. आता मला सांगा, मनीषाच्या दुकानाचा टर्नओव्हर काय झाला, कितीचा टर्नओव्हर झाला? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि मनीषा धरून 7 हजार रुपयाचा टर्नओव्हर झाला. मनीषाने टाकले का? मनीषाने टाकले हे 7,000 रुपये? नाही. तिने काय केलं, फक्त 1000 रुपयाच्या आपल्या घरातल्या वस्तू बदलल्या, फक्त बदलल्या, पैसे कोणाला दिलेले नाही आणि ते ती सगळं वापरून संपवणार आहे. आता इथे बघा, ह्या महिला पण शांत राहतील का? ह्या शांत राहतील? त्या पण काही जणांना, आता इथे कुठलंही बंधन नाही, तुम्ही 100 लोकांना आणा, 1000 लोकांना आणा, कोणतंही बंधन नाही. आता ह्या 6 लोकांनी पण 6 लोकांना आणलं. आता ही टीम झाली 2 महिन्यामध्ये 43 महिलांची. या झाल्या 6-6 36 आणि आधीच्या 7. मग हा माणसं जमवायचा बिझनेस आहे का? अजिबात नाही. ज्याला 10-12 हजार कमवायचे आणि ज्याच्याकडे भांडवल नाहीये त्याच्यासाठी हा बिझनेस आहे. आता ह्या 43 महिलांना पण आपण काय शिकवलं, फक्त तुझ्या घरातली 1000 रुपयाची प्रॉडक्ट बदल, फक्त 1000 रुपयाची उलाढाल कर. मनीषाच्या दुकानाचा टर्नओव्हर काय झाला? 43,000. मनीषाने घातले, मनीषाने किती घातले? 1,000. आणि ते पण घातले का? नाही. जे वापरत होती ती त्याचा ब्रँड बदलला. आता ह्या 43,000वर कंपनीने मनीषाच्या अकाउंटला 3-4 हजार रुपये जमा केले. चांगलंय का वाईट आहे? चांगलंय. काय केलं तर मनीषाने स्वतःची उलाढाल स्वतःच्या दुकानात केली. तीच तिने इथे पण शिकवले की तुझ्या घरातल्या वस्तूंची उलाढाल तू तुझ्या दुकानात न कर. आपण म्हटलं का तिला 350 वस्तू आहेत तर तू 25, 30, 100 वस्तू घे असं म्हटलं का आपण? नाही. आपण तिला कोणताही 1 रुपया अजून एक्स्ट्रा टाकायला सांगत नाही, पण तिने दर महिन्याला 1000 रुपयाची उलाढाल करणं अपेक्षित आहे. का? तर आपण बिझनेस मध्ये आलोय. आपण घराची उलाढाल केली नाही तर आपला ग्रुप घराची उलाढाल करेल का तिथनं? आणि पुढच्या महिन्यामध्ये ह्या 36 लोकांनी जर 6 लोकांना आणलं तर 6-6 36 किती झाले? साहित्रिक 18, 19, 20, 21, 216 लोक प्लस 43 लोकांचा ग्रुप झाला. 259 लोकांचा ग्रुप झाला. यांनी फक्त 1000ची उलाढाल केली. उलाढाल किती झाली? आपण कधी इमॅजिन करत नाही, म्हणून आपल्याला नेटवर्किंगची, कंपाऊंडिंगची ताकद कळत नाही. आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं मला समोरच्याने फोन केलाय, मला एखाद्या मीटिंगला बोलवलंय म्हणजे त्याने मला फसवायलाच बोलवलं असेल, त्याचाच फायदा काहीतरी ह्याच्यामध्ये असेल. पण असं अजिबात नाहीये. ती व्यक्ती तुम्हाला ह्याची ताकद समजावून सांगते. नेटवर्कची ताकद आहे. बघा, तुम्ही जर नेटवर्क बनवलं नाही तर तुम्ही आयुष्यात दुसऱ्याच्या नेटवर्कचा हिस्सा असाल. आज काय आहे, कुठले तरी कपडे आपण वापरतो, दुसऱ्याच्या कंपनीचा वापरतो म्हणजे दुसऱ्याच्या नेटवर्क मध्ये काम करतोय, आपल्यासाठी आपण काम करत नाही. सो इथे कंपनी तुमच्या अकाउंटला 20,000 लीगल पैसा आहे. टीडीएस कट करून अकाउंटला पैसा येतो. तुम्हाला बँक आणि पॅन स्वतःला वेबसाईटवर जाऊन जोडावं लागतं आणि तुम्हाला इथे 1 रुपया न देता रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमचं आधार
किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन किंवा तुमचं वोटर कार्ड किंवा तुमचं रेशन कार्ड किंवा तुमचा पासपोर्ट, या 5 डॉक्युमेंट मधलं कुठलंही डॉक्युमेंट तुम्हाला केवायसी म्हणून अटॅच करायला लागतं आणि ती अटॅच केल्यानंतर तुम्ही परचेसिंग करू शकता. तुम्ही पहिले स्वतः उलाढाल करा स्वतःच्या दुकानातनं आणि त्यानंतर आमच्या मदतीने तुम्ही इतरांना उलाढाल करायला शिकवा. आज माझ्या नेटवर्कमध्ये 10,000पेक्षा जास्त लोक आहेत. मग त्यांना मी सगळ्यांना ओळखते का? नाही. मला माहिती सुद्धा नाही की लोक कुठे जॉईन आहेत आणि कुठल्या दुकानात खरेदी करतात. कोण लखनौमध्ये खरेदी करते, कोण राजस्थानात करतंय, कोण एमपीत करतंय, कोण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करतंय. हे तुमच्या बाबतीत पण घडू शकतं. पण त्यासाठी काय करायला लागेल? आधी उलाढाल करावी लागेल. ती सुद्धा स्वतःच्या घरामधल्या ज्या काही वस्तू आहेत त्यातल्या काही वस्तू बदला. 1000 रुपयाच्या वस्तू बदला. पुढच्या महिन्यात अजून 2-4 प्रोडक्ट वापरून बघा, पण 1000 रुपयेच करा. लोड घेऊ नका, काहीही विकू नका. जर तुम्ही जास्त वस्तू घेतल्या, तुम्ही 5-10 हजाराच्या इथे वस्तू घेतल्या, तर तुमचं लक्ष राहतं त्या वस्तूंकडे. आपल्याला वस्तू विकण्यासाठी आलोय का आपण सेलर आहोत का? आपण गृहिणी आहोत. आपल्याला सेलिंग जमत नाही, पण आपल्याला काय जमू शकतं की बाबा दुकान चांगलंय, वस्तू चांगलंय, तू तुझ्या घराची इथे उलाढाल कर. बरं, हे एकदाच करायचं का मनीषा? 1000 रुपयाची वस्तू एकदाच घ्यायच्या का? आतापर्यंत तू 30 वर्षाचा संसार केला, त्यात दर महिन्याला घेतल्यास ना. सो इथे पण दर महिन्याला घ्यायच्या. तुम्ही म्हणाल मी एकदाच घेईन आणि कंपनी मला फायदा देत राहील, असं होणार नाही. तुम्हाला स्वतःला किमान 1000-1200च्या वस्तू दर महिन्याला घ्यायच्या. तुमच्या आवडीच्या घ्या किंवा ह्याच रिपीट घ्या, कारण ह्या वस्तू लागतातच. धुण्याची पावडर लागतच असते, एखादा फेस वॉश मुलाबाळांसाठी लागत असतो, साबणं लागत असतात, चहा पावडर लागत असते, केसाचं तेल लागत असतं. सो बेसिक वस्तूंवर काम करा, म्हणजे तुम्हाला भीती वाटणार नाही. मी नाही म्हणत की एकदम चेहऱ्याला लावायचं कुठलं तरी क्रीम बदल, पण मला माहितीये ते वर्ल्ड क्लास आहे. इथलं व्हिगन प्रॉडक्ट ऍब्सोल्युटली नॅचरल आहे. व्हिगन म्हणजे काय? तर कुठल्याही प्राण्यांपासून कुठलाही घटक, म्हणजे दूध आहे, मध आहे, हे घटक नसतात. म्हणजे अॅनिमल इन्ग्रेडियंट त्याच्यात वापरलेले नसतात. त्याच्यात सल्फर नाहीये, त्याच्यात पॅराबिन नाहीये. ते पिटा सर्टिफाईड आहे. जगामधलं एक मोठं ऑर्गनायझेशन आहे पिटा नावाचं. त्या पिटाचं सर्टिफिकेशन आपल्या नॅचरलच्या प्रोडक्टला आहे. सो आपली प्रोडक्ट सगळी अमेझिंग आहे. पण मी म्हणणार नाही की तुम्ही 5-10 हजाराची प्रोडक्ट घेऊन काम सुरू करा. मी म्हणेन रोज लागणारी, आज पेस्ट घेतली तर पुढच्या महिन्यात ती पेस्ट संपणार आहे, अशा वस्तू घेऊन तुम्ही सुरुवात करा. आणि तुम्ही जसं जसं तुमची टीम वाढेल तसे तसे तुमचे पैसे वाढतील.